नमस्कार आमच्या भावा आणि बहिणींना. तर आज तुमच्या पूनमताईच्या माहेरी राजभावनी पिंकीने आपल्यासाठी काय बेत बनवला भावा बहिणींना. चला नक्कीच बघू आपण. मस्त पैकी असा चणचणीत झणझणीत बेत आहे. तर आता आपल्याला जेवायचंय मस्त पैकी. तर भरपूर असा टाइम झालेला आहे. तर तर आता तुमची पूनमताई योगिता आलेल्या आहेत तिकडे, जरा पाहुण्याची इकडे गेल्या होत्या. हो, ती काय झालं या दिवसातून आल्यामुळे आहे ना येऊच दे ना. ती म्हणलं जेवण करा म्हणत होती पण थांबलो नाही आपण. चणचणीत झणझणीत बेत खायला इथं चालू रस्त्यात ना सारखा म्हणलं. हे उठ ना. चला चला चला. हो का, पिंकीने आणलंय आता, तयारी चाललेली आता. आणते की घरात ना गरम आहे. जेवायला चला चला जेवायला पटापटा सगळ्यांनी. भरपूर असा टाइम झालेला आहे. मस्त पैकी असा बेत आहे आपला पिंकीने बनवलेला चणचणीत झणझणीत. तर बघू मग काय बेत आहे. कसा बेत बनवलाय आता नक्कीच दाखवू तुम्हाला. हा, सगळ्यांनी खायला चला मस्त पैकी असा बेत एक नंबर असा. तर तुमच्या दाजींसाठी मी जेवण घेऊन येते. आईला मी बोलावती. चला तोपर्यंत पिंकीचं काय आणा. काय चाललंय मायरू? हा, चला चला शिवण्या जेवाय. चला चला बाहेर. चला लवकर उठा. चला मायरू बाहेर. चला झोपायचं नाटक करायचं नाही कोणी सुद्धा. जेवायचं चला 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 लवकर. जेवायचं म्हणलं की लगेच झोपायला पाहिजे ते. मग काय आता काय आल्यात. चला 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 लवकर. चला. काय बाय बोलतोय लाड लाडन. काय बाय बोलतोय लाड लाड. मस्त पैकी जेवण वाढन. मस्त पैकी जेवण वाढ. पूनमताई आज तुमची आजच नाही तर तुमची पूनमताई भरपूर खुश आहे. बऱ्याच दिवसातून माहेरला आलेली आहे. सगळी फॅमिली बी भरपूर खुश आहे आणि आपण एन्जॉय बी करतोय आपल्या मनाने आनंदात. आणि मस्त पैकी बेत पण चालू आहे. आणि तुमच्या दाजींना पण लय भारी वाटतंय ना. हो, दाजी आज तुमचं गाडी चालवत होतं भावा बहिणींना. कशी चालवली नक्कीच कमेंट मध्ये सांगा. उद्या तर दाखवीनच मी तुम्हाला दाजी गाडी चालवायला लागली. तर जमती भावांना बोलून आता काय टेन्शन नाही. भाऊला विचारा दाजींना कशी गाडी चालवायला जमते. एक नंबर. तर पहिल्याच वेळेस आपण गाडीवर बसलो. 2-3 दिवसात ट्रेन. हा, तर दाजी कुठं बी चालणार 2-3 दिवसात. असं काय नाही. पहिल्यांदा भीती वाटली मनात, जरा जमती का नाही घेतली तर खरं तुमच्या पूनमताईने. पूनमताई आल्यापासून मस्त पैकी असा चणचणीत झणझणीत बेत पिंकी बनवती जेवण आपल्यासाठी. आणि मस्त पैकी जेवणाचं आपल्याला ध्यान पण व्हायना जेवणाच्या व्हिडिओचं. तर पण म्हणलं नाही नाही नाही, आज आमच्या भावा बहिणींसाठी एकदम चणचणीत झणझणीत बेत बनवलेला पिंकीने आज दाखवणार म्हणजे दाखवणार. तर तुमचं दाजी तर काय वशाट मशाट खात नाही. तर पिंकीने बनवलेला जी बेत आहे भावा बहिणीनं ते असा एकच नंबर आहे. एकच नंबर म्हणजे एकच नंबर. पण तुमचं दाजी खात नसल्यामुळं तुमच्या दाजींना आपलं साधं जेवण आहे. तुम्हाला स्पेशल बाटली तर बघा पिंकीने आपल्याला स्पेशल साईडला बाटली म्हणजे ते पाण्याची बाटली आणून दिली. ती माझी 4 लिटरची. एवढं नाही, 5 लिटरची. मला 5 लिटर. आता मला सांगा एवढं पूनमताई पाणी पिणार आहे का बरं. अगं 10 लिटर मागते त्या का ना बरोबर. 10 लिटर माझा, 10 लिटर माझ्या. आमचा 2 छटाक. चला 10 लिटर की बाटलीला. अरे 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 कुठला गाया का कुठला माती का बोलताय. तुटला ती फ्रीज. अरे भाई का बोलताय रे. बाटली तुट गया रे साला. कोनो बात नाही कोनो बात नाही. दुसरा लायका नाही यार. कोनो बात नाही. पण तसली बाटली कवा आणायची होय. अरे का बोलताय. त्या पिंकीने माझी बाटली तोडून टाकली ती रे. नाही नाही उद्याच्याला ती चिटकावून देते की. पण कोनो बात नाही. त्याला कांदा फिंदा चिरून घेते मस्त असं. पिलीच्या पप्पाला आधी जेवण वाढते मी. त्या भावाला आधी वाढा. होय व कोनो बात नाही. मस्त भाऊला हातराया नाव काय कोनो बात नाही. मसुरीची डाळ आहे मस्त पैकी आईने बनवलेला बेत. आणि आई खाणार बिर्याणी. आता काय करणार भावा बहिणीनं तुमचा दाजी
तुमच्या दाजीला नाही गोड आवडा ना तुमच्या दाजीला काय व्हायना. तुमचं दाजी खात्यात आहे म्हणजे काय नसते कालवण आणि भाकर. हे बघू घरी भांडण. अगं, तर बघू आज पिंकीने कस काय बेत बनवला जबरदस्त मस्त पैकी. त्यांच्यासाठी वशाटाची भांडी देऊ नका इकडं. ती चांगली आणल्यात. अगं थोडी अशी चटई हे करायची होती म्हणजे सगळ्यांना टाकू जागा नाही बसत्यात आम्ही खाली बसू आम्हाला काहीच अडचण नाही. आम्ही लोड घेऊ असा लोड घेऊ टेकायला कोण बात क्या बोल. तर आपली अख्खी फॅमिली बसणार जेवायला. पाऊलला कांदा दुसरा आहे स्पेशल दातात अडकला. तर आपल्यासाठी कशाचं कालवण केलं रे? मसूर डाळ मसूर डाळ अशी चणचणीत झणझणीत डाळीसाठी बनवलेली आहे. चपाती दातात गळा कुठं अडकला. बघू कांदा दे एक इकडं चिरलेले नाही. चला जेवायला बसा इथं तुम्ही. बर बसतो मी आता इथं. अपूर्वा चल ना. शिवण्या तू इथं बसती का? कोणाला पाहिजे पिंकी इथं बस. पिंकी बस इथं तिथं बस. तिकडे आहे, चला बस तिथं. हा बरं असं बस. तिथं बस. हा. आईला बसू दे. बर मी बसते इधर. तर पलीकडचे शिवण्या तू तिकडं कुठं बसली? तिकडं बस ना. मामी पशी बस ना इथं. कोण बात नाही तिथं बसतो आम्ही. कोण बात नाही शिवण्या. तर मायली की बसल्या शेजारी शेजाऱ्याचा जेवायला. आज नाही बिर्याणी खाणार. बिर्याणी चणचणीत झणझणीत अशी सुक्क मटण बिर्याणी परत काय काय बेत खायचं. ए शिवण्या काय करते तू? हात धुवून ये. काय बेत आहे? भावा बहिणींनो, या तुम्ही पण जेवण करायला. आता बेताला लय उशीर झालाय बरं का. जरा उशिरा केलं बेताचा व्हिडिओ. पण आज आहे का नाही मटणाचा बेत केलेला आहे. चिकनच्या कालवणाचा पिंकीनं मस्तपैकी बिर्याणी लय भारी बेत केला. तर मी मायरूला करते थोडस. बघा आता पिंकी ननंदबाईला किती बेत लागतो ह्याच्यावर अवलंबून. तर बघा मस्त बघी असं चणचणीत तर झणझणीत. मी एक बेत खाणारी पुनमताई तुमची. बिर्याणी एक नंबर केलेली आहे. बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. मी आहे ना मला अर्धी शिकता अर्धी नाही एवढीच अपूर्वा जिंकली आहे. झोप तिथं आईच्या इथं जवळ झोप लागला असतं. झोप तिथं. तिला जेवायचं नाही काय अपूर्वाला? तुला काय ह्याच्यात दिसलं? तुम्हाला काय पाहिजे पातळ पाहिजे ही महागाई लागली मसुरीची डाळ. शिवण्या बघू ती प्लेट दी माझ्याकडे मी वाटते. आणि पिलूला मला बिर्याणी दे ना. तुला बिर्याणी पाहिजे का फक्त पिलू? तर भरपूर असा मस्त बघी पार्टी चालली भावानं बहिणीनं दणकेबाज अशी. चपाती काय भाकरी द्यायची शिवण्या चपाती दे शिवण्याला. म्हणजे दोघी जण एका ताटात जेवणार आहेत काय? नाही ग मला दुसरीकडे दी. ती आईला दिलं मी. शिवण्या तू इथं बस ना. मामी पशी बस ना इथं. तर बघा असा चणचणीत झणझणीत बेत मस्त पैकी आज. पिया पप्पाला चपाती दे. हे
तू इथं बसणार का? मला दिसताना काय होणार? शूटिंग सगळं करताय नाही, पोरगी ऐकतच नाही ना का नेमके. मोठे आहे तर काय सांगायचंय मला उघड डोकं खाते ते माझं. सर माग असं माग सर इकडे. तिकडं तोड करते म्हणजे तोड दिसत अगं जेवायच्या टायमात मग हे असं घोळ असतो असं भुका असं लागलेला असतो ते तर माणसाला. असं बस. गेली दिसतं ना. त्या पुरीला वाढ ग म्हणत्याला आधी आपणच घेऊन बसले आणि पुरीला कशाला करतो चाल हा. 1 2 3. तर बघा कस काय मस्त बघी चणचणीत झणझणीत आज बेत चाललाय. बरं योग्य तर कस काय बेत चाललाय आज मग? पिंकीनं परत आयटम बनवलाय त्या चिकनचं. बिर्याणी बनवली, सुकं मटण बनवलंय. तर सगळ्यांनी जेवण करा या भावानं बहिणीनं. तर कसा बेत चाललाय नक्कीच कमेंट मध्ये सांगा. बघा आपल्यासाठी चपाती, कांदा, काय म्हणते मायरू? पोट भरून मग मी चारलाय ते आता नको नको म्हणते. असं होय. तिचाच काल आहे. मावशांना काकांना बोलव जेवाय. मोठ्यानं जेवल्यावानी मोठ्यानं आवाज काढ. जेवाय चला असं मायरू मोठा आवाज नाही काढत. कस काय बनवलं भावा बहिणीनं पिंकीनं बेत? हो आहे बे आहे मस्त. चमचमीत झणझणीत. बिर्याणी लय भारी झाली. हा? बिर्याणी लय भारी झाली. पातळ भाजी घ्या. हो हो घेऊ की. भावानं बहिणीनं जेवण करा या. मस्त घ्यायची मसुरी डाळ अशी चणचणीत झणझणीत आपल्या सासूबाईने केली आहे जबरदस्त. आणि हेच कसं वाटलं सगळ्यांसाठी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जेवायला या सगळ्या भावांना बहिणीनं मस्त पैकी असा बेत. बिर्याणी आहे बिर्याणी मस्त पैकी जेवायचा सगळ्यांनी. बाजरीची भाकर, मस्त बेत झालाय. असा एकत्र जेवणात वेगळाच आनंद आहे भावानं बहिणीनं. आणि 2 घास ज्यादा खातं माणूस सगळं एकत्र असलो.
वाटली आहे बिर्याणी तुला काय द्यायचं राजभाऊनी गरमाव नाही म्हणून असा कूलर लावलाय बघा, आवाज येतोय. उकाडतंय कसलं घरात बसल्यावर तर शिजूनच बसतंय मला बाहेर तरी बरं वाटतंय हवेला. बाहेर तर कसं चाललंय मिठाचा काला करून दिलाय स्वतः पाहिजे हाताने दुसऱ्याने चाललेलं नाही कुठे. आणि तसली सवय बरी होईल लेकराला स्वतः खाईल आहे का ना. पिंके तू बस जेवायला का म्हणून बसली जेवते असं होय. कांदा पिंकी जेवून बसते एक साईड जास्त बघते पाहताची. जास्त बघते भाताची. खरंच चांगली झाली का नाही का बळच म्हणते ती मला ही. बळच कसं एकच नंबर बेस झालाय. खरंच झालाय विचार तूच बरं. झालाय चांगला सगळे म्हणते ती आणि मी ते खाऊन बघितलं. कांदा है का? नाही का? आहे ना ते? तुम्हाला काय सुक या घ्या. काल जत्राची बिर्याणी झाली होती. तशी स्वयंपाक झाली. तशी स्वयंपाक झाली. काय पाहिजे बाळा तुला? बिर्याणी देऊ का? मायरो शेवण्याला काय लागतंय म्हणावं, काय काय खायचं? हा विचार की. सगळे गोल गोल बसल्या ती मध्येच बसलाय हमाबाई मध्ये. हो बघितलं का माळकरी माणसाला मटण खा म्हणून. मामाच्या गळ्यात माळ आहे बाळा माळ. माळ आहे गळ्यात देव बाप्पाची माळ आहे. ती लहान आहे तिला काय कळतं. खा म्हणल्यावर खत म्हणणार आहे. या जेवाय म्हणले की या म्हणणार. चला भावा बहिणींना कसं काय वाटलं आजचा बेत नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. भेटू मग पुढच्या सणसणीत झणझणीत व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बाय. कसं काय बेत केला नक्की सांगा.